श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण आला आहे की माझं दुःख कोणाला सांगू, माझी अडचण कोण समजून घेईल असं वाटत आहे. पण लक्षात ठेवा, जग साथ सोडू शकतं, माणसं बदलू शकतात, पण स्वामीची कृपा कधीही सोडत नाही. जिथे आपल्या प्रयत्नांची सीमा संपते तिथून स्वामीची कृपा सुरू होते. एका छोट्या गावात एक भक्त राहत होता. त्याचं नाव होतं अनंत. अनंत खूप साधा माणूस होता. मेहनत करून तो आपल्या कुटुंबाचा सांभाळ करीत होता. पण अचानक त्याच्या आयुष्यात संकट येऊ लागले. काम बंद झालं, घरात पैशाची अडचण आली, लोकांनी त्याची चेष्टा केली. ज्यांच्यासाठी तो आयुष्यभर उभा राहिला तेच लोक त्यांच्यापासून दूर गेले. एक दिवस तो खूप दुःखी होऊन स्वामीच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पण त्या रात्री त्याने एक गोष्ट केली. त्याने सगळ्या चिंता स्वामीच्या चरणी ठेवल्या आणि फक्त एकच जप केला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दिवस गेले. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला. एक नवी संधी मिळाली. ज्या लोकांनी त्याला सोडलं होतं तेच लोक त्याच्याकडे मदतीसाठी आले. तेव्हा आनंदला समजलं, स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाहीत. भक्तांनो, कधीकधी आपल्याला वाटतं की स्वामी माझं ऐकत नाहीत, पण कदाचित स्वामी आपल्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतात. जसं आई आपल्या मुलाला प्रत्येक गोष्ट लगेच देत नाही, कारण तिला त्याचं भलं माहीत असतं, तसंच स्वामी आपल्या भक्ताचं भलं जाणवतात. तुमच्या आयुष्यात दुःख असेल तर घाबरू नका. एकदा मनापासून स्वामीचं नाव घ्या, कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी स्वामीकडे एकच प्रार्थना आहे. ज्याच्या घरात दुःख आहे त्याच्या घरात सुख येऊ दे. ज्याच्या चिंता आहे त्याच्या मनाला शांती मिळू दे. ज्याचा विश्वास कमी झाला आहे त्यांना स्वामीची अनुभूती मिळू दे. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ही भक्ताची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.